संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच. ती मालकाशिवाय असूच शकत नाही. मग ती सजीव असो की निर्जीव. मात्र हा नियम बाळूमामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु मालक नाही. हे विशेष होय. मूर्तिजापूर तालुक्यात ग्राम हिरपूरच्या शिवारात बाळूमामाच्या मेंढ्या सध्या मुक्कामी आहेत. या मेंढ्यांना चालक आहे, म्हणजे सांभाळणारे आहे, परंतु मालक कोणीच नाही. कारण प्रज्ञावंत संत बाळूमामा वयाच्या 74व्या वर्षी सगुण रूप अदृश्य झाल्याचे भक्त सांगतात. मात्र तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ्या, मेंढ्या, घोडे, इतर प्राणी व संपत्ती कोणाही नातेवाईकास, मित्राला, भक्तास वारस म्हणून दिली नाही. जमल्यास सांभाळ करा, समाजाला अन्न, पाणी व भक्तीचा लाभ करून द्या. न जमल्यास सर्व डोंगरात सोडून आपला संसार सुखात करा, अशी आज्ञा मामांनी भक्तांना दिल्याने आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी कोणीच मालक नाही. हे विशेष. याचं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे. या मेंढ्यांचे कळप, पालखी पूर्ण राज्यभरच नव्हे तर भारतभर फिरत आहे. या पालख्यांची संख्या 17 आहे. एका पालखीसोबत 3 ते 3.5 हजार मेंढ्यांची संख्या आहे. यातील एक पालखी हिरपूर शिवारात मुक्कामी आहे. या मेंढ्यांसोबत 8 ते 10 लोक अनुभवी आहेत. यामध्ये प्रमुख कारभारी गायकी मामा हे आहेत, तर त्यांना दगा अण्णा, बाळू सोनवणे हे सहाय्य करतात. या मेंढ्या गावकरीच सांभाळतात. जोपर्यंत या मेंढ्या मुक्कामी आहेत तोपर्यंत सर्व अन्नपाणी गावकरीच पुरवतात. 7-8 दिवसानंतर या मेंढ्या आपला मुक्काम हलवितात. या मेंढ्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी रात्री मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ बाळूमामांच्या मूर्तीची आरती करण्यात येते. या आरतीला परिसरातील 2 ते 2.5 हजार भाविक हजेरी लावित आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हिरपूर, सांजापूर गावातील सर्व समाजातील तरुण परिश्रम घेत आहेत. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.